नमस्कार मित्रांनो, प्रोग्रामिंग रेसिपीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण डेटाबेस पर्यंतचे व्हिडिओज बघितले होते की डेटाबेस कसं वर्कआउट करतो। पूर्ण ती सीरीज कव्हर केली आपण 4-5 व्हिडिओजमध्ये। आता काय होतंय की आपल्याला आज बघायचं आहे ऑथेंटिकेशन कॉन्सेप्ट। आता ऑथेंटिकेशन म्हणजेच काय असतं, लॉग इन थोडक्यात। तर ते बघायचं, ते का बघायचंय तर ते सांगतो तुम्हाला। पहिले तर प्रोसेस जी आहे ऑथेंटिकेशनची, तर त्यामध्ये काय होतं की आपण बघा भरपूर सारे वेब ॲप्लिकेशन्स आहेत। तुम्ही सोशल मीडिया यूज करता, फेसबुक असो किंवा इन्स्टा असो किंवा भरपूर सारे ॲप्लिकेशन्स यूज केले जातात। या ॲप्लिकेशन्समध्ये काय होतं की आपला जो प्रायव्हेट डेटा असतो, पर्सनल इन्फॉर्मेशन असते, ती ॲक्सेस करण्यासाठी आपण काय करतो, लॉग इन यूज करतो। आणि ती जी लॉग इनची जी प्रोसेस असते तर ती ही कॉमन असते, किंवा कॉमन म्हणण्यापेक्षा ती कंपल्सरी असते। तर ही प्रोसेस एक्झॅक्टली कशी होते तर ती बघायची आहे। तर मग आता काय होतं की आपण प्रोजेक्ट्स वगैरे करायला सुरुवात करतो लारावेल थ्रू, आणि ॲप्लिकेशन बनवतो। एखादं ॲप्लिकेशन बनवलं, आता त्या ॲप्लिकेशनमध्ये काही प्रायव्हेट डेटा असणार आहे, युजरने रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा काहीतरी एंट्री केली, ती त्याला ॲक्सेसिबल ठेवायची आहे। तर या केससाठी आपल्याला काय करावं लागतं, ऑथेंटिकेशन यूज करावं लागतं। मग ऑथेंटिकेशनसाठी लारावेलने ऑलरेडी आपल्याला ऑथेंटिकेशन काय केलेलं आहे, प्रोव्हाइड करून दिलेलं आहे। तर ते कुठलं ऑथेंटिकेशन वगैरे आहे तर ते आपण काय करूया, बघूया। तर लारावेलने काय केलेलं आहे की एक टाईप म्हणजे त्याच्यामध्ये 2 टाईपचे ऑथेंटिकेशन असतात, एक पासपोर्ट ऑथेंटिकेशन आणि एक सॅन्क्टम ऑथेंटिकेशन। यामध्ये सॅन्क्टम ऑथेंटिकेशन हे रिकमेंडेड ऑथेंटिकेशन आहे, जे सिंगल पेज ॲप्लिकेशनला पण वर्कआउट करतं। हायब्रिड टाईपचं ऑथेंटिकेशन पॅकेज आहे। आणि एक पासपोर्ट ऑथेंटिकेशन जे आहे तर ते असतं टू प्रोव्हायडर यूज करतो त्याच्यामध्ये, जे की रॉबस्ट आहे बट ते कॉम्प्लेक्स आहे। म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये जनरली गुगल वगैरे ज्या सर्व्हिसेस यूज करतात तर त्या टाईपच्या काही सर्व्हिसेस असतात, टू सर्व्हिसेस, तर ते थोडं कॉम्प्लेक्स आहे। तर आपल्याला काय करायचं, रेग्युलर सिम्पल ऑथेंटिकेशनने ऑथेंटिकेशन कसं वर्कआउट करतं ते बघायचं आहे। त्यासाठी लारावेलने काय केलेलं आहे की एक ऑथ नावाचा एक क्लास प्रोव्हाइड केला आहे, फॅकेट क्लास म्हणू शकतो आपण, तो प्रोव्हाइड केला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला लॉग इन, अटेम्प्ट, चेक, लॉग आउट, युजर, गार्ड ह्या भरपूर साऱ्या मेथड्स काय केलेल्या आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहे। तर यांचाच यूज करून आपल्याला काय करायचं आहे, ऑथेंटिकेशन ही प्रोसेस बघायची। तर आता बघा, आपल्याला ते असं ओरली समजणार नाही, आपल्याला ती डिरेक्टली काय करायचं आहे, प्रोग्राम थ्रू बघायचं आहे। तर आपल्या ॲप्लिकेशनला लॉग इन कसं यूज केलं जातं। तर बघा, आता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तर स्क्रीनवर जाऊया। हा आपला प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट आपण ऑलरेडी इकडे रन केलेला आहे। आपल्याला माहित आहे हा प्रोजेक्ट आहे, रन केलेलं होतं मी, आणि यातनं आपण पूर्ण ऑपरेशन्स वगैरे आपण काय केलेले बघितले। आता काय होत आहे की मला ह्या ॲप्लिकेशनला जाण्याआधी मला लॉग इन पाहिजे, आणि मग मी काय करेल, या ॲप्लिकेशनला काय करेल, परफॉर्म करेल। आता लॉग इन करण्यासाठी बेसिक आपल्याला लागतं, डेटाबेस लागतो। डेटाबेस आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे, आणि डेटाबेसमध्ये आपण एक टेबल बनवलेला होता युजर्सचा, जो की ऑटोमॅटिकली सेटअपमधनं आलेला होता, यावर आपण बघितलं होतं। या टेबलमध्ये काही आपण डमी रेकॉर्ड्स इन्सर्ट केले होते मागच्या व्हिडिओचं, जे काही सेटअप होता त्याच्यामधनं, फॅक्टरीज आणि सीडर वगैरे मधनं, तर ते पण आपण इकडे काय केले होते, टाकले होते। आणि तो जो टेबल होता त्या टेबलचा यूज करून इकडे मॉडेल पण त्यांनी सेटअपमध्ये दिलेलं होतं लारावेलचं। तुम्ही आता जो सेटअप बनवला असेल त्यामध्ये तुम्हाला आलेला आहे। या सेटअपमध्ये एक क्लास असतो युजर नावाचा, हा तुम्ही चेंज पण करू शकता दुसऱ्याही क्लासला। जसं माझ्याकडे एम्प्लॉई आहे, स्टुडंट आहे, यालाही मी ऑथेंटिकेटेबल करू शकतो। तर यामध्ये जो क्लास असतो त्याला पहिल्यांदा एक्सटेन्स करायचं आहे ऑथेंटिकेटेबल, हे खूप इम्पॉर्टंट आहे ऑथेंटिकेटेबल। ओके, तर हे त्याला काय करायचं, पहिले अप्लाय करायचं की तो क्लास जेव्हा ऑथेंटिकेटेबल करू आपण, तरच त्या थ्रू मॉडेल थ्रू लॉग इन होऊ शकतं डेटाबेसला, अदरवाईज ते होणार नाही पहिलं तर। हा पहिला रूल आहे। आता हे राईट करून घेतलंय आपण, त्याच्यामध्ये ऑलरेडी नेम, ईमेल, पासवर्ड या 3-4 कॉलम्स आहे, तर ते पण इकडे दाखवतो तुम्हाला। आयडी, नेम, ईमेल व्हेरीफाईड, पासवर्ड, रिमेंबर, टोकन, तर ह्या बेसिक त्याच्यामध्ये कॉलम्स काय केलेले असतात, क्रिएट केलेले असतात। आता बघा, यामध्ये हे जे आहे हे मॉडेल्स क्रिएट झालेले आहे, आणि मला काय करायचं, ईमेल आणि पासवर्ड या 2 फील्डने काय करायचं, लॉग इन करायचं आहे। तर इथे ईमेल आणि पासवर्ड या 2 फील्डने लॉग इन करणार आहे मी। तर आता मला ते सुरुवात करायची आहे। तर पहिल्यांदा मी युजरचं मॉडेल तुम्हाला शो केलेलं आहे, आणि युजरचं मॉडेल कसं वर्कआउट करतं तर ते आपण बघितलेलं आहे मॉडेलच्या कॉन्सेप्टमध्ये। फक्त त्याला ऑथेंटिकेटेबल करायचं एक्सटेन्सला, मग तर तो लॉग इनसाठी वर्कआउट करतो। आता काय करायचं आहे, लॉग इनसाठी मला पहिल्यांदा पेजेस क्रिएट करावे लागतील, आणि एक कंट्रोलर पण क्रिएट करावा लागेल। आता मी एक कंट्रोलर क्रिएट करून घेतोय इथे, लॉग इन कंट्रोलर .php। आता हे का केलं जातं लॉग इन कंट्रोलर .php, तर हे सेपरेशन ठेवलेलं नेहमीच चांगलं असतं। आपण तर बऱ्याच केसमध्ये आपण काय करतो की सेपरेशन ठेवत नाही, तर नेहमी कोडिंग करताना काय करायचं, सेपरेशन ठेवायचं आहे।
यानंतर इथे नेम स्पेस, ॲप/कंट्रोलर्स पर्यंत हा आपला नेम स्पेस झाला. यानंतर ना क्लास लॉगिन कंट्रोलर, एक्सटेन्स कंट्रोलर. ओके, हा आपला काय झाला, कंट्रोलर क्रिएट झाला. जसं इकडे क्रिएट केलेले कंट्रोलर्स आहे आपले, तिथे बघा युजर कंट्रोलर आपण क्रिएट केलेला आहे, किंवा भरपूर सारे कंट्रोलर्स काय केलेले यूज केलेले आपण इकडे. तर कंट्रोलर्स आपण क्रिएट केलेला आहे ॲज इट इज, जसं आपल्याला हवा आहे तसा. त्यामध्ये मी एक पहिलं फंक्शन राईट करतो, पब्लिक फंक्शन इंडेक्स. या फंक्शनमध्ये मला काय करायचं, याला एक रिटर्न करायचं आहे व्ह्यू, म्हणजे लॉग इनचं पेज आपल्याला काय झालं पाहिजे, डिस्प्ले झालं पाहिजे. त्यासाठी व्ह्यू, तो व्ह्यू बनवूया आपण. आता फक्त मी राईट करून ठेवतोय. यानंतर मला काय करायचं पुढे, पब्लिक फंक्शनला नेम देतोय मी युजर लॉग इन. लॉग इन असल्यामुळे तो पोस्ट मेथड यूज करणार आहे आणि रिक्वेस्ट यूज करणार आहे. एक सेकंड, रिक्वेस्ट $request. हा रिक्वेस्ट आपण यामध्ये काय केला, पास केला. ओके, हे यामध्ये मला युजर लॉग इन करायचं आहे आणि हे आपलं बेसिक वर्किंग इकडे काय करून घेतलं, आपण कव्हर केलेलं आहे. आता बघा, पहिल्यांदा मी काय करतोय, डिझायनिंग बनवून घेतोय, लॉग इनचा फॉर्म बनवून घेतोय आणि मग इकडे मला काय करायचं, वर्किंग करायचं आहे. तर आता पहिल्यांदा हे तर बेसिक स्ट्रक्चर झालं आहे आपलं. तर आता आपण काय करूया, डिझायनिंग करूया, राउटिंग राईट करूया आणि राउटिंग नंतर मग ॲक्च्युअल कोड करायचं आहे. कारण यामध्ये कन्फ्युजन वाढणार आहे, जर आधी कोड केला मग राउटिंग वगैरेमध्ये आपल्याला ते नको आहे. आपण पहिल्यांदा डिझायनिंग बनवून घेऊया, ब्लेड फाईल ती रन करूया, राउटिंग राईट करूया, ती रन करूया प्रॉपर, आणि नंतर आपल्याला ह्या लास्ट फंक्शनचा वर्क करायचं आहे. तर आता आपण सुरुवात करूया ब्लेड फाईलला. मग इकडे जातोय मी रिसोर्सेसमध्ये व्ह्यूज, आणि इथे मी काय करतो, एक लॉग इन फाईल क्रिएट करतो, login.blade.php. ओके, हे मी काय करून घेतलं, राईट करून घेतलं. आता या फाईलमध्ये मी काय करतोय, सिम्पल लॉग इनचा फॉर्म इम्प्लिमेंट करतोय आणि मी उगाच वेस्टेज टाइम न हे करण्यासाठी मी काय करतो, माझ्याकडे कॉन्टॅक्ट ब्लेडमध्ये ऑलरेडी फॉर्म दिलेला आहे, तोच फॉर्म मी काय करतोय, यूज करतोय. आता मी काय करणार आहे, इथे फक्त फॉर्म युटिलाइज करणार आहे माझा. मला हेडर वगैरे नको आहे, कारण लॉग इन पेजला वगैरे हेडरची काही गरज नाही आहे. ओके, हा फॉर्म घेतला आहे, लॉग इन किंवा साइन इन वगैरे बनवू शकता तुम्ही. पहिला मी घेतला नेम, एक ईमेल घेतोय आणि दुसरा जो फील्ड आहे माझा तो पासवर्ड घेणार आहे मी. हे दोन फील्ड घेतल्या मी. एंटर युअर ईमेल आणि युअर पासवर्ड हे मी पास केलं आहे. इकडे सबमिट ॲक्शन घेतलेली आहे. ओके, तर हे प्रोव्हाइड केलं आहे. याला तुम्हाला एक्स्ट्रा ब्रेक द्यायचे असतील तर अंडरस्टँडिंगसाठी आपण देऊ शकतो. तर हा माझा झाला फॉर्म क्रिएशन. फॉर्म एकदम सिम्प्लिफाईड आहे. आपण मागच्या वेळेस पण फॉर्म बघितले, फॉर्मचा सेपरेट व्हिडिओज पण आहे, त्याचे लिंक पण तुम्हाला मिळेल तिकडे आपल्या चॅनलवरती आहे. सॉरी. तर बघा इकडे हे जे घेतलेलं आहे ईमेल आणि पासवर्ड, ह्या दोन फील्ड क्रिएट करून घेतल्या. हा माझा पेज क्रिएट झाला. आता मी काय करणार आहे, याला इथे जाऊन आणि त्याला वर्किंग करतोय. लॉग इन ब्लेड मी काय करणार आहे, यामध्ये अटॅच करतोय लॉग इन. हे ब्लेड फाईल मी काय करणार आहे, यामध्ये पास करणार आहे. तर माझी ब्लेड फाईल याच्यासोबत कनेक्ट झाली इंडेक्स पेजसोबत. आता इकडे मला ते नाही करायचं आहे. आता मला जायचं आहे यासाठी राउटिंगवरती. तर मी जातोय web.php या राऊट फाईलवरती जातोय. इकडने web.php वरती गेलो. आता काय होतंय, इकडे खूप सारे राऊट्स वगैरे क्रिएट केलेले हे दिसत आहे. मला पहिल्यांदा काय करायचं, माझा कंट्रोलर इकडे कॉल करून घ्यायचा आहे. तर माझा जो कंट्रोलर होता तो आहे लॉग इन कंट्रोलर. मी इथे जातो आणि लॉग इन कंट्रोलर कॉल करून घेतो. आता जेव्हा माझं वेब पेज स्टार्ट होईल किंवा प्रोजेक्ट स्टार्ट होईल, तर आता काय आपल्या केसमध्ये आता काय होतंय ते बघा. पहिल्यांदा जेव्हा मी माझा URL हिट करतो, त्या केसमध्ये माझं होम पेज काय होतंय, डिस्प्ले होतंय. हे होम पेज डिस्प्ले होतंय, अबाउट कॉन्टॅक्ट वगैरे. आता मला काय करायचं, हे सगळे पेजेस जे आहे विदाऊट लॉग इन हे डिस्प्ले नाही झाले पाहिजे. ओके, म्हणजे मला पहिल्यांदा लॉग इनचं पेज दिसलं पाहिजे आणि नंतरनं मग हे पेज दिसले पाहिजे लॉग इन झाल्यानंतरनं. सॉरी.
लॉग इन झाल्यानंतर ना मला हे पेज काय झाले पाहिजे, डिस्प्ले झाले पाहिजे. मग आता काय करूया आपण, तर पहिले मला थोडंसं चेंज करावं लागेल इथे राउटिंगमध्ये. तर बघा इकडे गेलं ना, तर हा जो एक राऊट दिसतोय स्लॅशवाला, हा राऊट मी इकडे सेपरेट काढतोय आणि अजून एक राऊट राईट करतोय. मी इथे लॉग इन कंट्रोलर यूज करतोय. ज्यावेळेस मला इथे स्लॅशनी एंट्री होणार आहे त्यावेळेस मला त्याने लॉग इन पेज दाखवलं पाहिजे, आणि लॉग इन जेव्हा मी करेल ॲक्शन तेव्हा पण त्याने मला काय केलं पाहिजे, लॉग इन पेजेस दाखवलं पाहिजे. ओके, आता बघा इथे मी काय करतोय, इंडेक्स पेज घेतलेलं आहे. जर मी काय केलं, या लॉग इनलाच पुन्हा एकदा सबमिट केलं बट पोस्ट मेथडने, इकडे मी ते चेंज करणार. पहिलं इंडेक्स फंक्शन आपण ॲज इट इज पास केलेलं आहे, आणि जेव्हा मला सबमिट करायचं आहे फॉर्म त्यावेळेस माझं युजर लॉग इन हे फंक्शन काय झालं पाहिजे, कॉल झालं पाहिजे. तर या केसमध्ये मी इथे त्याला राउटिंगमध्ये नेम पास करतोय लॉग इन. हेच काय करणार आहे मी इकडे पुढे पास करून देतो या दोघांना पण, म्हणजे नेम राऊट होतील. तर हे मी इथे पास केलेलं आहे, हे समजून घ्या. इथे राउटिंग क्रिएट केलं आहे, राउटिंगचा स्पेशल व्हिडिओ पण आहे, बट इथे सिम्पल वेने सांगतो की जेव्हा डिफॉल्ट पेज माझा रन होईल प्रोजेक्टचं तर त्यावेळेस मला लॉग इन फॉर्म डिस्प्ले झाला पाहिजे, आणि लॉग इन सबमिट केल्यानंतर माझं युजर लॉग इन या राउटिंगच्या या कंट्रोलरमधील या फंक्शनला तो गेला पाहिजे, या फंक्शनला, म्हणजे लॉग इनची प्रोसेस एक्झिक्यूट करू इथे, आणि ती प्रोसेस अकॉर्डिंग टू आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे. तर ते इथे केलेलं आहे. तर त्यासाठी हा मी काय करून घेतला, एक राऊट राईट करून घेतलेला आहे. तर हे तिघं राऊट राईट केले. डिफॉल्ट स्लॅश असताना पण तो त्यालाच जाणार, लॉग इन टाकलं तर तिकडे तेच जाणार, आणि लॉग इन सबमिट केल्यानंतर पण तो तिकडेच जाणार. ह्या 3 गोष्टींसाठी हे राऊट राईट करून घेतले. बाकीचे आपले होम वगैरेचा राऊट ॲज इट इज आहे. ओके, आता मला काय करायचं आहे आता यानंतर मला अजून एक राऊट काय करायचं आहे, राईट करून घ्यायचा आहे. तर तो कशासाठी घ्यायचा आहे, तर तो लॉग आउटसाठी घ्यायचा आहे. तर तो पण मी इकडे काय करून घेणार आहे, राईट करून घेणार आहे. तर त्यासाठी मला आधी काय करायचं, इकडे फंक्शन क्रिएट करून घ्यायचं, पब्लिक फंक्शन लॉग आउट. ओके, इथे यामध्ये, आणि इथे मी काय करणार आहे, तर इथे मला तो राऊटचं कोडिंग नंतर राईट करेल. मी आता फक्त याला इकडे ते कॉल करायचं आहे, राऊट क्रिएट करायचा आहे. तर मी गेटचा जो राऊट आहे ॲज इट इज राऊट काय करणार आहे, कॉपी करणार आहे, इथे तो पेस्ट करतो, आणि इथे गेट लॉग आउट याला जेव्हा आपण कॉल करू लॉग आउट त्यावेळेस लॉग आउट फंक्शन कॉल झालं पाहिजे. त्या राऊटचं पण नेम मी लॉग आउटच प्रोव्हाइड करतोय. ओके, हे अंडरस्टँडिंग करून घ्या. हे राऊट राईट करून घेतले. मला लॉग इन आणि लॉग आउट दोन्ही पूर्ण प्रोसेस बघायची आपल्याला, तर त्यासाठी हे वर्किंग केलेलं. आता बघा हे झाल्यानंतर ना मी काय करतोय, इकडे जातोय, आणि इकडे गेल्यानंतर मला काय करायचं, युजर लॉग इनचं वर्किंग करायचं आहे. तर त्याआधी मी हा राऊट राईट केल्यामुळे माझं पेज बरोबर डिस्प्ले होतं आहे की नाही ते आपण रिफ्रेश करून चेक करूया. आता इथे जातोय मी जेव्हा इथे जातोय मला लॉग इन हिअर हे पेज दिसतंय, बरोबर आहे. म्हणजे आपला हा रूट काय झालेला आहे, परफेक्ट वर्किंग आहे. आता मला काय करायचं आहे, लॉग इन झाल्यानंतर ना त्या लॉग इनचा जो फॉर्म आहे या फॉर्ममध्ये ईमेल आणि पासवर्ड अशा 2 फील्ड काय केलेल्या आहेत, दिलेल्या आहे. ह्या 2 फील्ड दिलेल्या आहे, आणि ह्या 2 फील्डचा डेटा मला इकडे येणार आहे. आता बघा मी डिफॉल्ट व्हॅलिडेशन पण काय करू शकतो, यूज करू शकतो, बट मी आता डिरेक्टली काय करतोय, लॉग इनची कन्सेप्ट यूज करतोय. तर लॉग इनसाठी काय केलं जातं, तर ऑथ म्हणून एक प्रोव्हायडर जो असतो तो तुम्हाला काय केलेला आहे, लारावेलने प्रोव्हाइड केलेला ऑथ फॅकेट क्लास प्रोव्हाइड केलेला आहे. तर याचा यूज करून तुम्ही ऑथेंटिकेशन काय करता, वर्किंग करता. आता बघा इथे इफ सिंपल ऑथ प्रोसेस जी आहे, तर इफ ऑथ कोलन अटेम्प्ट या मेथडचा काय केला जातो, यूज केला जातो. ओके, आता इथे काय केलं जातं, तर पहिला जो पॅरामीटर आहे ईमेल, आणि दुसरा जो पॅरामीटर असणार आहे तो माझा पासवर्ड. आता या रिक्वेस्टमधनं काय होणार आहे, माझा डेटा येणार आहे. तर रिक्वेस्टमधनं जो ईमेल ॲड्रेस येईल मला, तो ईमेल ॲड्रेस मी काय करू शकतो, इथे पास करू शकतो याला, कॉमा सेकंड फील्ड होती माझी पासवर्ड, आणि याला मी तो सेकंड पॅरामीटर जो असणार आहे तो पास करणार आहे पासवर्ड. तर ते बघून घ्या एकदा, ते खूप महत्त्वाचं आहे. तर याने तुम्हाला काय केलं जातं, ऑथेंटिकेशन परफॉर्म केलं जातं ऑथ अटेम्प्टने. ऑथ लॉग इनने पण करता येतं, बट त्याच्यासाठी आधी युजर तो फाइंड करून घ्यावा लागतो, आणि नंतरनं तो त्याच्यामध्ये लॉग इन पास करू शकता तुम्ही. तर इथे हे वर्किंग केलं याने. आता काय होतं, इथे रिटर्न जर सक्सेसफुल लॉग इन असेल तर इफ मध्ये जाणार, रिडायरेक्ट इंटेंडेड, आणि यामध्ये स्लॅश
होमला जाणार आहे, तो आपला होम पेजचा राऊट ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. इकडे तुमच्या लक्षात येईल लॉग इन झाल्यावर होमला जायला पाहिजे. तर ते इथे आपण काय केलं, वर्किंग परफॉर्म केलं. यानंतर जर त्यामध्ये जर इश्यू असेल किंवा एरर असेल, युजर नेम पासवर्ड वगैरे रॉंग असेल, तर तो काय व्हायला पाहिजे, बॅक जायला पाहिजे. रिडायरेक्ट बॅक विथ एरर कॉमा इनव्हॅलिड ईमेल और पासवर्ड, हे आपण यामध्ये काय करणार, पास करणार. तर हे आपलं लॉगिनचं वर्किंग झालं. यानंतर आता काय होतं की जेव्हा मी लॉग आउट करतो तर त्या केसमध्ये सेम वर्किंग असतं, फक्त हे चेंज असतं थोडंसं. तर इकडे काय करायचं, मला इथे केल्यानंतर ना इथे लॉग आउटसाठी ऑथ लॉग आउट याचा यूज केला जातो. लॉग आउट केलं की याने तो लॉग आउट होणार आणि रिडायरेक्ट टू परत स्लॅश किंवा तुम्ही लॉग इन पेजला जाणार. हे याचं वर्किंग आहे. हे लॉग आउटचं वर्क, हे लॉग इनचं वर्क. आता हे झाल्यानंतर बघा इकडे तुम्ही कस्टम पण मेसेज काय करू शकता, या टेममध्ये देऊ शकता. रिमेंबर ट्रू फॉल्स वगैरे हे पण आपल्याला अजून एक फील्ड देता येते. तर हा सिंपल वे आहे युजर लॉग इन करण्याचा ऑथ या क्लासने. आता बघा मी तिकडे गेल्यानंतर हा एरर मला डिस्प्ले करायचा आहे जर युजर लॉग इन नसेल तर. तो एरर मी काय करतो, या बटनच्या खालच्या बाजूला ब्रेक देऊन इकडे काय करतोय, डिस्प्ले करतोय. मी इथे चेक करणार इफ, इथे मला चेक करायचं आहे इफ मध्ये सेशन एरर असेल तर, इफ सेशन मध्ये जर एरर असेल, एरर फील्ड सेट केलेली असेल तर तो काय करणार, मला इथे एरर काय करणार, डिस्प्ले करणार. तर त्यासाठी मी इथे तो एरर काय करेल, यामध्ये डिस्प्ले करेल. तो डिस्प्ले करण्यासाठी सेम हेच ॲज इट इज काय करायचं आहे, यूज करायचं आहे. तर फक्त एवढंच इथे की हा जो एरर मेसेज आहे हा याचं स्पेलिंग, आणि इथं तुम्ही जेव्हा रिटर्न केलेलं एररचं स्पेलिंग आहे विथमध्ये, हे फ्लॅश मेसेजमध्ये, तर हे बघून घ्या. अदरवाईज तो एरर मेसेज तिकडे दाखवणार नाही. आता बघा हे झाल्यानंतर ना मला इथे मी इनलाईन CSS राईट करतोय, कलर कोलन रेड, याने काय होणार आहे, मला तो जो मेसेज असणार आहे एररवाला तर तो मला रेड कलरमध्ये काय करणार आहे, डिस्प्ले होणार आहे. यानंतर मी आता web.route गेलो. इथे माझा जो लॉग इनचा राऊट आहे तो मी इथे कॉपी करतोय आणि तो ब्लेडला दिलेला नाही आहे. इथे कॉन्टॅक्ट जुना जे आपण पेज कॉपी केलं होतं तो होता, तो इथे पास केलेला आहे. आता काय होणार आहे, याने माझा जो पेजची ॲक्शन आहे ही लॉग इन राऊटला जाणार आहे. लॉग इन राऊटवरनं ती इथे जाणार आहे पोस्ट मेथड असल्यामुळे याला युजर लॉग इनला. युजर लॉग इन हा लॉग इन कंट्रोलरमध्ये, तो इथे जाणार युजर लॉग इनला. इकडे रिक्वेस्टमध्ये ईमेल आणि पासवर्ड या दोन फील्ड मिळणार. तो चेक करणार ऑथ या ऑथेंटिकेशनच्या प्रोसेसने. ओके, आणि नंतर तो वर्किंग करणार. आता ऑथ प्रोसेस काय केलेली आपण ऑलरेडी इथे युजर या कंट्रोलरला ऑथेंटिकेबल सेट केलेलं आहे. इथे बघा यामध्ये याला ऑथेंटिकेबल सेट केलेलं आहे. यामुळे काय होत आहे की तो ऑटोमॅटिकली ह्याच क्लासला ॲज अ ऑथेंटिकेशन क्लास काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. जर तुम्हाला ते चेंज करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या मॉडेलला ऑथेंटिकेटेबल सेट करू शकता. एका प्रोजेक्टमध्ये मल्टिपल ऑथेंटिकेबल क्लास राहू शकता. म्हणजे थोडक्यात एक युजर आहे, एक कस्टमर आहे, एक ॲडमिन आहे, असे 2-3 ऑथेंटिकेबल क्लास पण राहू शकता. बट तेवढे 2-3 असतील तर त्यासाठी तुम्हाला हे परत वेगवेगळे फंक्शन्स राईट करावं लागतील. सपोज मी आता हे युजरसाठी घेतलं, अजून एक ॲडमिनसाठी सेम घेऊ शकतो. हे प्रत्येकाची प्रोसेस काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. तर ते या केसमध्ये आपण काय केलं बघितलंय. तर बघा, तर या वेळेने हे लॉग इन आणि लॉग आउटची प्रोसेस मी काय केलेली तुम्हाला इथे डिस्प्ले केलेली. आता आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट करायची सिस्टीम. तर इकडे जाऊया. इथे मी काय करतो, पहिल्यांदा रिफ्रेश करतोय कारण मी ते चेंज केलं होतं. माझा जो डेटाबेस होता इथे बघा माझ्याकडे एक फील्ड आहे tom@gmail आणि इकडे त्याचा पासवर्ड आहे. आता इथे जर तुम्ही गेला tom@gmail आणि पासवर्ड मी रॅन्डम टाकतोय काहीतरी. ओ नो, इथे आपली मिस्टेक झालेली आहे. इनव्हॅलिड ईमेल और पासवर्ड, ठीक आहे ते तर झालं. बट आपल्याकडनं इनपुट टाईप राहून गेला. इनपुट टाईप पासवर्ड हवा इथे, म्हणजे पासवर्ड फील्ड दिसणार नाही. असाही तो रॉंगच होता, बट ठीक आहे. तर जेव्हा रॉंग पासवर्ड टाकतो त्यावेळेस तो इथे येतो का, तर तो या केसला जातो इकडनं. फील्ड मिळाल्या, जर रॉंग असेल तर इनव्हॅलिड ईमेल और पासवर्डला, आणि जर करेक्ट असेल तर तो पुढे जाणार आहे. तुम्ही आता पुन्हा एकदा रिफ्रेश करतो इथे टॉम आणि इथे रॅन्डम टाकतो 1 2 3 4 5. ओके, आता बरोबर डिस्प्ले करतोय तो. तर इथे तो काय दाखवतो,
इनव्हॅलिड ईमेल और पासवर्ड. आता तेच मी करेक्ट टाकतोय, माझा पासवर्डचं करेक्ट टाकला मी आता इथे. आता तो होम पेजला आला. तर ही जी प्रोसेस असते तर तिला म्हटलं जातं लॉग इन प्रोसेस. आता बघा मला काय करायचं आहे, इथे मला चेंज करायचं आहे लॉग आउट, आणि हे होम पेजला मला इथं वेलकम टॉम आहे तर त्याच्याऐवजी जो लॉग इन केलेला युजर आहे तोच डिस्प्ले करायचा आहे आणि त्याच्या शेजारी लॉग आउट बटन डिस्प्ले करायचं आहे. तर ते होम कंट्रोलरवर करायचं आहे मला. तर मग मी काय करतो, आता इथे जातो. तर आता इथे जाणार मी. माझ्याकडे जो होम कंट्रोलर होता, होम कंट्रोलरमध्ये इंडेक्स पेज होतं ज्याच्यावरती आपण हे घेतलेलं होतं, वेलकम टॉम म्हणून वर्ड घेतलेला होता. तर बघा इथे तो दाखवलेला होता वेलकम टॉम, हे त्याचं नेम दाखवलेलं होतं. आता मला हे काढून टाकायचं आहे इथनं, आणि इथे मी काय करतोय, ऑथ याचा यूज करणार आहे. ऑथ त्यामध्ये युजर, आणि युजरमध्ये त्याचं जे काही नेम असणार आहे तर ते मी इथे डिस्प्ले करतोय. ओके, हे. आणि मला आता त्याला काय करायचं आहे, एक लिंक यूज करायची आहे जी की आपल्याला काय करते, लॉग आउटसाठी यूज होणार आहे. तर त्यासाठी माझ्याकडे ऑलरेडी लिंक्स वगैरे क्रिएट केलेल्या आहे, ज्या की हेडरमध्ये आपण क्रिएट केलेल्या होत्या. इथे बघा, यातनं एखादी लिंक आपण काय करूया, कॉपी करून घेऊया. नाहीच घेतो मी कॉपी करून इथे. आणि यामध्ये मी काय करतो, आता इथे माझा जो URL आहे लॉग आउट हे पास करतो मी, जेणेकरून तो काय करणार आहे, लॉग आउट होणार आहे. तर हे मी यामध्ये काय केलं, पास केलं. आता बघा याला जर रिफ्रेश केलं मी इकडे, तर इथे गेल्यानंतर बघा मला काय करतोय, तो इथे दाखवतोय स्टीफन वॉकर. तर हे याने दाखवलं. आता ते कुठनं आलं, तर इथे बघा त्याचं जे नेम असेल ते, हे आपण रॅन्डम डेटा जनरेट केला होता मागच्या व्हिडिओजमध्ये, तिकडनं आलेले होते हे रेकॉर्ड्स. आणि आता हा ईमेल ॲड्रेस आहे जो लॉग इन आहे, आणि त्याच्या शेजारी बघा एक लॉग आउटची लिंक आपल्याला काय केलेली, डिस्प्ले केलेली आहे. आय थिंक इथे ब्रेक देऊया, हे हाय वगैरे प्रिंट झालेलं आहे तिथे अंडरस्टँडिंगसाठी, किंवा ती लिंक पॅराग्राफमध्ये घेतली असती तरी चालली असती. ओके, तर इथे हे लॉग आउटचं वर्क आहे सेपरेट. आता लॉग आउटवर क्लिक केलं की तो पुन्हा लॉग आउट होऊन लॉग इनला जाणार. ओके, बट आता याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे, तर तो आपल्याला बघायचा आहे, बट तो आपल्याला ओव्हरकम करायचा आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण हा व्हिडिओ मोठा पण होईल. ऑल्सो याच्यामध्ये एक इश्यू जनरेट होणार आहे की कन्फ्युजन होईल एकाच व्हिडिओमध्ये 2-2 टॉपिक कव्हर केल्यानंतरनं. त्यामुळे मग ते मी सांगत नाही, बट एक त्याची हिंट देऊन ठेवतो की आता काय होतं आहे की आपण फक्त लॉग इन लॉग आउट केलं, बट लॉग इन आहे की नाही, आणि ते जे मधले रूट होते माझे होम वगैरेवाले, तर हे जे राउटिंग होते हे मला विदाऊट लॉग इन ॲक्सेस करायचे, तर मी ॲक्सेस करू शकतो का? तर काय होतं, इथे गेलो मी, इथे मी होमवर क्लिक केलं तर तो मला काय झालं, आता यामध्ये डिरेक्टली ॲक्सेस होणार आहे. ओके, आता लॉग आउट आहे त्यामुळे हे बघा, बट ते अटेम्प्ट टू प्रॉपर्टी नेम नल, तर हे जे आहे हे याच्यामुळे आलेले आहे. आपण जे इथे चेंज केलं होतं ऑथ युजर आणि नेम, ज्याने लॉग इन केलं त्या युजरची इन्फॉर्मेशन डिस्प्ले केलेली त्यामुळे. बट आपण दुसरा URL जर टाकला तर तो आपल्याला आउटपुट देणार. ओके, हे बघा आता काय होतं, हे लॉग आउट झालोय तरी मी इथे ॲड्रेसमध्ये चेंज केलं तरी मला ते काय होत आहे, अवेलेबल होत आहे. त्याचा प्रॉब्लेम असा आहे की हे कशामुळे होतं आहे की आपण फक्त लॉग इन केलं आहे, बट रूट सिक्युअर नाही केले. आपले हे जे राउटिंग आहे हे सिक्युअर नाही केलेले आहे. ओके, का तर त्याच्यामध्ये एक तर तुम्ही ऑथ चेकने ते सिक्युअर करू शकता. म्हणजे थोडक्यात काय करू शकता, मी या लिंकवरती जातोय एखाद्या, तर मला काय करायचं आहे, एक सेकंड, मी एखाद्या लिंकवरती जातोय होम कंट्रोलर, मला अबाउटला जायचं आहे, तर मी इथे आधी काय करणार, ऑथ चेक करून घेणार, इफ ऑथ : चेक. जर युजर चेक करणार, जर युजर करेक्ट असेल तर तो त्या लिंकला काय होणार आहे, परफॉर्म करणार आहे. तर हे असं मला काय करावं लागेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन चेक करावं लागेल. तर त्याच्याऐवजी एक प्रोसेस असते, त्याला म्हटलं तर मिडलवेअर. ती मिडलवेअर प्रोसेस आपण काय करूया, रूट सिक्युअरसाठी यूज करूया. तर त्याचा व्हिडिओ आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, आणि तुम्हाला जर काही इश्यूज असतील तर तुम्ही कमेंट करा, ज्याला आपण काय करूया तर ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करूया, त्यावरती व्हिडिओ बनवूया. तर हे होतं आपलं लॉग इन ऑथेंटिकेशन इन लारावेल. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.